बाई ह्या माणसाने तर लाजच सोडली. आधी बाहेर दारू ढोसत होता, आता घरात बसला का? इकडे तू इकडे इकडे बस इथं इथं बस बस. दर पी पी तू पी. किती कडू आहे हे. मग तुला काय वाटलं हे काय अमृत आहे का? अरे विष हे विष, रोज पिऊन संपू राहिलो मी. तुम्हीच पीत बसा हे विष. अरे पैसे काला उतरू येतो, उद्या गाडीचा हप्ता आहे ना, माझ लिहून नको करून जरा. एवढी फास्ट का गाडी चालितो? अरे आपल्याला 6च्या आत घरी पोहोचावं लागल. का मन? अरे मी 6च्या नंतर दिसत नाही ना, परत आपला ऍक्सिडेंट बिक्सिडेंट होईल. एक यांना बिरबलटी द्या. दारूने असं डोकं जड झालं एकदम. बिरबल इथं नाही भेटत ते. अरे मग तिथं काय लिहिलंय? अ बाबा, अरे ते बिरबल नाही, हर्बल टी म्हणते त्याला. हरबल का? हरबल मध्ये मग काय घालतो तुम्ही? हरभरे घालता का? अरे हरभरा नाही, मग? अरे दालचिनी आणि अद्रक घालतो. अद्रक नको. मग मला ते नाही, चार नको. अद्रक खाल्लं ना पाद्र भाव होतं. काय मग आताच नवीन लग्न झालंय मग. ग्रीन टी देऊ का मग? ग्रीन टी दे. ग्रीन टी म्हणजे कशी एकदम कडक. पण ग्रीन टी मध्ये काय घालू? मध घालू का लिंबू घालू? मध घाल ना मध. पण ग्रीन टी कडू असते बरं का. मध घालून पण ग्रीन टी कडू असते काय? हा मग एक काम करते, अगोदर कोणती टी म्हणलं, आता ती शेमन टी देऊन टाक. मग? आता शेमन टी नाही रे बाबा, मग? लेमन टी म्हणते त्याला. लेमन टी होय. दे लेमन टी दे. पण लेमन टी मध्ये काय घालू? मध घालू का साखर घालू? एक काम कर, आहे घाल. नाही तर ना कुत्र्याचा पाय घाल. लेमन टी साठी ना लिंबू संपलेत, ब्लॅक टी देऊ का? एक काम करते, ब्लॅक टी राहून दे, पोप टी राहून दे. तुम्हाला आता एक 90 दे. चहाच्या दुकानात तुझ्या आजी ठेवली का 90? असं वर जाऊ नका तू. माझ्या आजीने चहाच्या दुकानात 90 नाही, डायरेक्ट अंटी ठेवली होती. दादा रम 90 दिले. अर्धी ना थोबाड काय बघतो? गिऱ्हाईक कधी बघितलं नाही का? दे. नवीन आहे का रे तू? आईचं भांगार काय बघतो? साडके. ओ झालं का हो? काय पाहिजे? काय नाही, 1-2 फोटो काढायचे होते. तुमची बायको द्या 2 मिनिटं. हे काय तुमचे छोटे बंधू का? नाही, तो मुलगा लहान आहे हिच्यापेक्षा. आणि हे कोण शेजारी काय? हे पण मुलंच. ह्यो याच्यापेक्षा मोठा, ह्यो त्याच्यापेक्षा मोठा, ह्यो सगळ्यात मोठा, आणि त्यो बायकोचाच आहे. पण जाऊन दे ना, पुढचं उलका. आयला फॅमिली अस्तव्यस्तच वाटते जरा तुमची. हा पाहुणं, मुलगी आम्हाला पसंत आहे, पण आमच्या मुलाला जरा ऐकायला कमी येतं, तेवढं घ्या पदरात. बर, करू आपण तेवढं ऍडजस्ट, त्यात काय एवढं. बरं, मुलाला काही व्यसन वगैरे? बेसन बेसन नाही आवडत मला, पण हिने चांगलं बनवलं तर खाईन मी पोटभर. बेस हो, ऐकायला कमी येतंय, तुम्हाला सांगितलं ना. ऐकाय कमी. विचारा. बरं पाहुणं, किती शिकलात? गुडघे आहेत का? अहो पाहुणं, मी ना गुडघेत का चिखलात दारा धरतो माहितीये का? हा, एका क्वार्टरवर रात्रभर दारा धरतो मी, रात्रभर. क्वार्टरवर? क्वार्टर नाही, भाकर. भाकर म्हणायचंय त्याला. अहो, एका भाकरी कोण रात्रभर दारे धरणं काय साधं काम आहे काय? विचारा तुम्ही, विचारा. मला नाही विचारायचं, आता तुम्हीच विचारा काय विचारायचं असं. विचारा.
आ विचारा. हा ते पाहुण्याच्या तोंडावरूनच दिसतंय ना. काय ते पाहुणा बिचारा आहे ते. ए बाबा, अरे मुलीला विचार. तू जर माझ्यासोबत दार धरायला आली तर तुला किती क्वार्टरी लागत आहे? पाहुणं काय बोलताय? भाकरी म्हणतो त्यो. भाकरीच? भाकरी म्हणताय ते. अरे आम्ही काय वळण दूध पितो काय? हा तुमच्या तोंडाकडे बघितलं कसं कळतंय? पेताडीचं खानदानी झालं. हा सोन दांड घे बरं. हा सुटावडा नको, आपण लग्नानंतर पण खाऊ शकतो ना. ए सोने लाव दरवाजा लाव. अहो जेवाय ताट आताच कशाला करता, नंतर जेऊ की आपण. पाहुणा पाहुणा हे कोणती पद्धत आहे? निल्या आज घरीच थांब, तुला पनीर चारतो. थांबतो. कधी खाल्लं नसल ना? पांढरा असतं, दुधाचं लय महाग असतं, स्वस्त नसतं. भजे खाणाऱ्यांना काय कळणार आहे? तू खा भजे, पनीर चारतो आज तुला पनीर. बोला काय देऊ? दादा एक लग्न जमायची गोळी द्या ना. हा नाही भेटत? नाही मग एक काम करा, लग्न जमायचं औषध द्या. अरे यार काय एवढा वेळ झाला काय तू? बाई हे पण नाही भेटत? नाही मग एक काम करा, लग्न जमायचं आहे ना मलम द्या, मला असं चापून चोपून लावता येईल. अरे बाबा तसलं काय नाही भेटत तिथं. ते पण नाही? नाही बाई हा दादा लग्न जमायचं आहे ना बँडेज पट्टी द्या. अरे निघतो की इथून? ते पण नाही भेटत? नाही काही सडक मेडिकल आहे रे तुझं. जाते मी वाईन शॉप मध्ये, तिथं मला 100% भेटून. हेंद्रे अरे यार काय होतंय? दादा रम 90 दिले. अर्धी ना थोपाड काय बघतो, गिऱ्हाईक कधी बघितलं नाही का? दे. नवीन आहे का रे तू? आईचं भांगार काय बघतो साडके. शिवानी तुला माहिती आहे का, माणसाला आहे ना म्हणजे देवाने परफेक्ट नाही बनवलं. प्रत्येक वेळेस आहे ना काही ना काही ठेवलेलं नाही का. म्हणजे कोणाला काळा बनवलंय, कोणाला गोरा बनवलंय, कोणाला नाही का म्हणजे स्मार्ट बनवलंय, कोणाला तुझ्यासारखं सुंदर बनवलंय. प्रत्येक जण आहे ना असा परफेक्ट नसतो नाही का. माझ्यात काय कमी माहिती का तुझी? ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ। लोक मला ह्युमन कॅल्क्युलेटर म्हणतात. मी कोणत्याही गणिताचं उत्तर काही क्षणात देऊ शकतो. कसं येतं काय तुला? यस कसं येते मला? विचारा प्रश्न. 1 अधिक 1 2 2 अधिक 2 4 4 अधिक 4 8 8 अधिक 8 16 बस. अरे सोपे प्रश्न काय विचारू राहिले, अवघड प्रश्न विचारा ना. ए थांब मी विचारतो. 100 अधिक 100 200 200 अधिक 200 400 400 अधिक 400 800 बस. अरे अवघड प्रश्न विचारा म्हणलो तुम्ही मला, सोपे प्रश्न काय विचारू राहिले? आता तुम्ही कुणीच नाही विचारणार, मी विचारतो. घे रे. 9.9 भागिले 7.7 पाय वर्ग आर वर्ग 7 गुणुले 12 वजा 15 16 वर्ग साइन थिटा व कॉस थिटा मायनस 15 बाई दारूची दारू पितच होतात, आता जुगार पण खेळायला लागला, तेही घरात. आणि ह्या माणसाला पण घेऊन आलात का तुम्ही? अरे किती भारी दिसू राहिली तू. हा आज काय केलंस? आज तू ब्युटी पार्लर जाऊन आली ना? नाही यार किती सुंदर दिसतेस यार तू. तुला सांगतो ऋषा, गल्लीतल्या अख्ख्या बायका आहे ना हिच्यावर जळात्या. अरे जळाते तिच्यावर. एवढी सुंदर बायको भेटली ना मला. खरं ना भाऊ, देवावर आहे ना माझा एकदम विश्वास बसलेला आहे. देवाने मला गॉड गिफ्ट दिलेलं आहे माझी बायको. एवढी गॉड गिफ्ट आहे ना, किती गोड आहे राव, किती गोड आहे. खरं भाऊ. फिर बर काय फिर एकदा. तू जिम लावलीस का? नाही काय नको बोलू, नाही लावली मी. फोटो नको बोला. नाही लावली. अरे किती सुंदर दिसतीस यार तू. तुम्ही खेळा, मी तुम्हाला चकल्या घेऊन येते बर का. वहिनी ही मुलगी कशी आहे?
अहो भाऊजी त्या पोरीच्या नका नादी लागू, तिचं लग्न झालंय. त्यात काय एवढं, माझं बी झालंय की. मस्त आहे ना, छंद जोपासला पाहिजे वहिनी. अहो संध्याकाळी कामावरून लवकर घरी या ना, तुम्ही नसाल तर मला करमत नाही. करमत नाही? अरे घराच्या पाठीमागे एवढं मोठं रान पडलंय, खुरपून घे ना सगळं. हा? करमत नाही म्हणे, काम धंदे कर, मोबाईल मध्ये खेळत बसती. निघ इथून. होय तुम्ही मला हात लावू नका. परस्त्रीला मी हात लावून देत नाही, तुम्ही लांब व्हा. मी परस्त्रीला बघू पण शकत नाही. माझी बायको कुठं आहे? बायको बायको माझ्या बायकोकडे जाऊ द्या.